तरी बघा मी फ्राय पॅन ठेवला आहे, तेल पण गरम झालं आहे बरं का. तर हे बघा आता मी मोहरी टाकते. मस्त मोहरी अशी तडतडली का त्याच्यामध्ये तेलामध्ये मला मोहरी जास्त, जिरे मोहरी जास्त आवडतं भाज्यांना टाकलेलं. मोहरी आता तडतड करायला लागली आहे, तर लगेच आता जिरे टाकायचे. जिरे मस्त तळले का त्याच्यामध्ये. तर हा बघा मी लसूण कुटून घेतला आहे. कुटूनच लसूण आवडतो मला, तुम्ही पण कुटून घेत जा कोणत्या पण भाजीला. तर आता लसूण टाकला आहे. लसूण पण मस्त गुलाबी होऊ द्यायचा. मस्त लसूण गुलाबी होते. तर हे बघा त्यावर मी भाजी म्हणजे एक पाण्यानं आता धुवून टाकली आहे. आता दुसरं पाणी त्याच्यात टाकलं आहे मी. तर मस्त अशी भाजी म्हणजे बघून पण घ्यायची, निवडून वगैरे. कसं आहे, काही येते लोक घाई निवडता, मग आपण बघून घ्यायची घरी आल्यानंतर. काही कचरा वगैरे काही दिसतं का त्याच्यात, का काही खराब वगैरे आहे का, एखादी डांगराची फोड हे ते सगळं बघून घेतलं मी. तर मग भाजी धुवून घेतली आता 2 पाण्यानी. तर लसूण पण मस्त झाला आहे. तर हे बघा त्याच्यामध्ये मी 1 चमचा खानदेशी मिरची, बरं का ही माझ्या भाचीनं दिलेली मला. तर खानदेशी मिरची आहे, 4-5 प्रकारच्या मिरच्या एकत्र आहे आणि खूप छान भाजी टेस्टी लागते. आणि हळद, ती मिरची टाकली 1 चम्मच. थोडीशी अजून टाकते कारण ती खूप तिखट आहे. आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला टाकणार आहे. कांदा लसूण मसाला 1 चम्मच. मस्त परतून घ्यायचं. हे हळद टाकली थोडीशी. मस्त असे मसाले परतले. आता ही भाजी टाकून द्यायची सगळी. तर हे बघा भाजी मस्त परतून घ्यायची बरं का छानपैकी. ती सुंदर दिसते बघा. गणपती बाप्पाच्या 21 भाज्यांचं नाही. आणि ही भाजी ना इकडं आपल्या नाशिक जिल्ह्यात आमच्याकडं इकडं आहे बरं का. याची प्रथा म्हणजे चाल आहे का गणपती बाप्पांना 21 भाज्यांचा नैवेद्य. पण इकडं माझ्या माहेरी नाही बरं का, कोपरगावला तिकडं नसतं हे. आमच्या इकडं नाशिकला म्हणजे बसवायच्या दिवशी पण खूप भाज्या असते. आदल्या दिवसापासून बनवलेल्या, ज्याला लागेल त्या आदल्या दिवशी नेतं, दुसऱ्या दिवशी नेतं. आणि आता आमच्या इथं पण ना कालपासून या भाज्या तयार करून लोक विकतात. अवश्य वर्षातून एकदा खाल्ली पाहिजे ही भाजी. आणि आता अशी मस्त परतली का, आता ही परतली आहे. आता मी याच्यावर मीठ टाकते आणि झाकण ठेवते. आणि एकही थेंब पाण्याचा नाही टाकायचा. आपण जे धुतलं ना ते थोडंफार पाणी जातच त्याच्यात ती भाजी होऊन जाते. तर मीठ टाकते मी, चवीपुरतं मीठ. भाजी धुतलं ना त्याचं थोडंफार पाणी जातच ते थोडंसं. त्याच्यामध्ये मस्त ही भाजी होऊन जाते. थोडंफार पाण्याच्या म्हणजे असं ओलावा असतात त्याला. किती मोठ्या मोठ्या डांगराच्या फोडी बघा. शिजतं म्हणा डांगर लगेच, पण याच्यामध्ये कारलं असतं हे सगळं असतं ना, पण अजिबात कडू होत नाही बरं ही भाजी. चला त्याच्यावर मी झाकण ठेवते. तर हे बघा झाकण ठेवलं. काही नाही खाल्लं तू, बाहेरचं सगळं घरातलंच खाल्लंय. घरातलं खाल्लं तर त्याला ॲसिडिटी होती दिदीला. मला तर ॲसिडिटी काय हेच माहीत नाही. तुम्हाला कोणाला ॲसिडिटी होती सांगा मला कमेंटमध्ये. म्हणजे मी तुम्हाला ॲसिडिटीवर उपाय सांगते.
चला आता हे 15-20 मिनटं कमी गॅसवर, एकदम कमी गॅसवर हे आपल्याला ही भाजी शिजून द्यायची. तर झाले 15-20 मिनटं. पण एकदा मी मधून आहे ना 1-2 वेळेस आहे ना मधून मी 5-5 6-6 मिनटं झाले ना तेव्हा मी बघितली होती बरं का भाजी खाली लागते का काय, कारण पाणी वगैरे टाकलं नाही तिच्यामध्ये म्हणून. तर मी बघितलं होतं. तर तुम्ही पण असं मधून थोडीशी चेक करायची. 5-10 मिनटं 5-5 मिनटानं दोनदा मी चेक केली आणि नंतर डायरेक्ट 10 मिनटानं चेक केली. तर भाजी अगदी मस्त अशी शिजली आहे बघा. डांगर शिजलं आहे, हे शिजलं आहे, शिमला मिरची शिजली, फ्लावर शिजलं, सर्व काही मस्त असं शिजलं आहे. मस्त बघा किती छान दिसते. गणपती बाप्पाची 21 भाज्यांचा नैवेद्य. किती छान वाटते मस्त. आणि प्रत्येक रेसिपी करते मी, म्हणजे ज्या ज्या रेसिपींना चालती ही वस्तू, ती माझी आवडती वस्तू म्हणजे कोथिंबीर. तर ही मला पाहिजे असती. कधी कधी नसली तर मी जाऊन मार्केटमध्ये पटकन, आता आमचं घर जवळ आहे मार्केटच्या, पटकन जाऊन मी घेऊन येते. कधी कंटाळा आला तर नाही आणत, पण सहसा करून माझ्या भाज्यांना असतेच कोथिंबीर. तर मस्त अशी खूप सारी कोथिंबीर टाकली आहे. तर किती छान झाली भाजी. आणि एक सांगायचं राहून गेलं, तुम्हाला मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. मी कांदा लसूण मसाला टाकला 1 चम्मच. तर तुम्हाला नसेल टाकायचा तर तुम्ही फक्त लाल मिरचीत पण ही भाजी करू शकता, हिरवी मिरचीत पण करू शकता, आणि 3-4 प्रकारचे मसाले पण टाकून करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीनं करायची त्या पद्धतीनं ही भाजी करू शकता. तुम्ही कोणत्या पद्धतीनं केली, तुमच्या पद्धतीनं, माझ्या पद्धतीनं, तरी भाजी छानच लागते. कारण देवासाठी करतो आपण ही भाजी आणि देवाचा आशीर्वाद असतो या भाजीमध्ये, 21 भाज्यांमध्ये. तर खरंच सगळ्यांना खूप आवडते बरं का आमच्या घरात. तुम्हाला आवडते का नाही ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ बघत चला. आणि तुमचं पण चॅनल असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शॉर्ट व्हिडिओ बघा, माझे लॉंग व्हिडिओ बघा, आणि एखाद्या व्हिडिओला कमेंट करून ठेवा, म्हणजे मी पण तुम्हाला सपोर्ट करल. किंवा तुम्ही लाईव्ह घेत असाल तर लाईव्हला पण येईल आणि तुमचे पण व्हिडिओ बघल. नक्की करून बघा ही भाजी आणि खाऊन बघा. आता स्वयंपाक होत आला आहे, सर्व स्वयंपाक काय झाला आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे शेवटच्या, म्हणजे लास्ट याच्यात दाखवते मी. तर हे बघा मंडळी आणि मैत्रिणींनो, आता आपली भाजी झाली आहे. गणपती बाप्पांसाठी 21 भाज्यांचा नैवेद्यासाठी बनवलेली ही मी मस्त अशी टेस्टी भाजी. तर सर्वांनी या खायला. बाप्पाचा नैवेद्यासाठी झाली आहे. आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि पूर्ण स्वयंपाक वगैरे दाखवलेला आहे मी, नैवेद्य वगैरे सर्व तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ दाखवल. आणि पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नैवेद्य वगैरे सर्व. चला बाय. बघा छान बाय बाय.